एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे। 3 वाट्या गव्हाचं पीठ असेल। जास्त नाही, थोडंसंच बेसन पीठ घ्यायचं। तर याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते। हे ज्या पालखाला फोडणी दिली होती मेथीला याच्यात घालून घ्यायची। तर मी याला मळून घेते। अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, याला मी पाण्याने मळून घेते। हे असं पीठ मळून ठेवलं आहे मी। आता याला 5-10 मिनिटासाठी भिजू ठेवते, झाकण ठेवून। हे चांगलं अर्धा तास पीठ भिजलेलं आहे। चांगलं असं मळून घ्यायचं। हे पीठ मी चांगलं मळून घेतलं। त्याच्यामध्ये मीठ तुम्हाला जसं पोळ्यासाठी लागतं तसं मळून घ्यायचं। छोटासा गोळा काढून घेतला। आता हे पोळीसारखं बनवून घ्यायचं। पोळीसारखे 3 ठिकाणी असं बनवून घ्यायचं। पिठात बुडवून घ्यायचं, लाटून घ्यायचं। मला जशा शेपमध्ये लाटायचं तसं लाटून घ्यायचं। मी पातळच लाटणार आहे। तुम्हाला थोडंफार जाड लाटायचं तर लाटू शकता। तेल गरम झालं आहे। तव्यावर पण थोडं तेल टाकून घ्यायचं। मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं। तोपर्यंत दुसरा पराठा बनवायचा। थोडासा गॅस थोडा फुल केला आहे। तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं। तुम्हाला जे लावायचं ते लावू शकता। मी तेल लावत आहे। तूप जर लावायचं असेल तर लगेचच पराठा खायचा, म्हणजे गरम गरम चांगला लागतो तो, नंतर तुपाने फिसतो।
दुसरा पण लाटून झाला आहे. असं सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं. चांगला भाजून घ्यायचा. साई पोळी मागत आहे. असं चांगला भाजून घ्यायचा. दुसरा पण पराठा झाला आहे. तव्यावर टाकून घेते. आता साईला पराठा खायचा आहे. याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस बंद कर. टोमॅटो 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 टोमॅटो. मी थोडं टोमॅटो सॉस देते त्याला आणि थोड्या याच्यात लावून देते, कारण तो पहिला टोमॅटो सॉस खाऊन घेतो, बाकी पराठा खातो. आम्हाला कोणी देणार आहे? झाला हे धर. बघा ही माकड. बस बस बस. काय त्याच्यात काय झालं आता? गाईज आम्ही दुसरा पराठा टाकला आहे, तर यो बघा तो आता कसा म्हणजे गेला आहे. हा दुसरा पराठा भाजून घेते मी. बघा बघा तोपर्यंत दुसरीकडे लाटून घ्यायचा. यो वाला आपला आता तिसरा पराठा आहे आणि यो वाला दुसरा नाही सॉरी चौथा पराठा आहे. आणि आता बघू किती पराठे होते. याला तेल लावून घेते मी. जेव्हा आपला तिसरा पराठा झाला आहे आणि आता यो दुसरा पराठा थोडा रेडी आहे. आता दुसरा पराठा गेला आपला तव्यावरती. आता पाचवा पराठा आहे आपला. अशा प्रकारे सगळे पराठे बनवून घेते. अशा प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेतले. थोडेसे जर जाड ठेवले ते फुलतात, पण आम्हाला पातळच लागते, जास्त जाड खाल्ल्या जात नाही. एकदम टेस्टी पराठा आहे. ही मी कढी बनवली आहे. त्या कढीसोबत हे पराठे किंवा दह्यासोबत खाल्ले तरी चालते. टोमॅटो सॉस दह्यासोबत हे खूप चवदार होते. या मेथीच्या फोडणीमुळं हे खूप चांगले लागते.
एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे होतात ते. थँक्यू. बाय बाय.